रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शर्यतीच्या मुक्या बैलांच्या वेदना शर्यत शौकीनांनी समजून घ्यायला हव्यात. ग्रामीण कथाकार संजय खोचारे वर्षा व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न. वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित वर्षा व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प उत्साहपूर्ण आणि साहित्य रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या कार्यक्रमात भुदरगड येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कथाकथनकार संजय खोचारे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण शैलीत कथाकथन सादर करत उपस्थितांना ग्रामीण जीवनाचे वास्तव, शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी आणि माणूस जनावरांमधील भावनिक नात्याचा हृदयस्पर्शी अनुभव दिला. यावेळी त्यांनी जायप आणि वादाड या दोन ग्रामीण कथांचे प्रभावी कथाकथन केले. त्यांच्या ओघवत्या ग्रामीण बोली भाषेतील सादरीकरणामुळे सभागृहात अनेकदा टाळ्यांचा कडकडाट झाला, तर भावनिक प्रसंगामुळे अनेक श्रोते अंतर्मुख झाले. कथाकथनादरम्यान संजय खोचरे म्हणाले की ग्रामीण भागातील अर्थकारण आजही शेती आणि गुराढोरांवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कष्टा इतकेच त्यांच्या जनावरांचेही योगदान मोठे आहे. गोठ्यातील गाय वासरांची भाषा आणि त्यांचे भावविश्व केवळ खऱ्या शेतकऱ्यालाच समजू शकते. आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण जीवन अनेक संकटाशी झुंज देत आहे. गाई म्हशींच्या दुधावर अनेक कुटुंबाचा संसार चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टाची लाज न बाळगता शेती आणि पशुपालनाचा अभिमान बाळगला पाहिजे. तसेच शर्यतीसाठी जुंपल्या जाणाऱ्या मुक्या बैलांच्या वेदना आणि त्यांचा त्रास शर्यतीचे शौकीन असलेल्या प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. त्यांच्या कथामधून ग्रामीण संस्कृती, नातेसंबंध, कष्टाचे मोल, जनावरांमधील प्रेम आणि बदलत्या माणुसकी यांचे प्रभावी चित्रण उभे राहिले. त्यामुळे उपस्थित साहित्यप्रेमींनी कथाकथनाला भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक अप्पासाहेब खोत होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ग्रामीण साहित्य समाजाला संवेदनशील बनवण्याचे मोठे कार्य करत असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथमित्र बाबासाहेब कावडे यांनी करून दिला. यावेळी वारणा दूध संघाचे चेअरमन HR जाधव, प्रमोदराव कोरे, BB दोशिंगे, जगन्नाथ सरापले, MB मलमे, शिवाजी पाटील, शिवाजी जंगम, प्रमोद पाटील, संभाजी कणसे, विद्या पाटील, अश्विनी पाटील, पूनम केकरे यांच्यासह परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण साहित्याचा गंध, बोलीभाषेचे सौंदर्य आणि शेतकरी जीवनाचे वास्तव यांचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील अशी भावना यावेळी रसिकांनी व्यक्त केली. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावडे. झाडा मागे बॉयफ्रेंड थांबला ग बाई, आज माझ्या पालकांना झोप का ग येत नाही. नेहमीच्या झाडा मागे बॉयफ्रेंड थांबला ग बाई. तिला भेटायला जायचं आहे, पण घरात सगळे CCTV कॅमेरे सुरू आहेत. दादा झोपला सोप्यात, दिवाणवर मोठी ताई, घरातून निष्ठायाची भारी पंचायत झाली. दारांचा आवाज न करता, हो दारांचा आवाज न करता सांभाळून जाते बाई. आज माझ्या पालकांना झोप का ग येत नाही. नेहमीच्या झाडामागे बॉयफ्रेंड थांबला ग बाई. आता ती चोर पावलांनी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. तर काल फुगून बसलेला आहे, अजून रचना पुढे आहे. काल फुगून बसलेला आहे, तिला इतका वेळ का? ती काय म्हणते बघा, किती रिस्क घेऊन आले, किती रिस्क घेऊन आले पिल्लू तुला मी भेटाया. तुझा राग शांतीसाठी आम्ही जाऊ दूर फिराया. जगा वेगळं हे बॉन्डिंग, जगा वेगळी लव्ह स्टोरी. आज माझ्या पालकांना झोप का ग येत नाही. नेहमीच्या झाडामागे बॉयफ्रेंड थांबला ग बाई. कळाले असावे लपडे बहुतेक हे दादाला, लागली मूर्ख पोर
कुणाच्या तरी नादाला धुंद कागड्यासी आला मार त्याचा खाऊन बाई आज माझ्या पालकांना झोप काग येत नाही नेहमीच्या झाडामागे बॉयफ्रेंड थांबला ग बाई. या व्याख्यानमाले विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.